नमस्कार मित्रांनो, लेट्स एक्सप्लोर विथ ऋषीच्या आजच्या भागात आपण भेटायला आलो आहोत डॉक्टर अजय मोते सरांना त्यांच्या रिग्रोथ क्लिनिकवर. हे खरेत काय? हा, हे काढले एका पेशंटच्या आणि आम्ही लावले. अरे माझं एज्युकेशन मी BDS आहे, MDS केलंय, त्यानंतर MCHT आहे. अरे ही तीच आहे का जे लोक घाबरतात इथं बसायला? हा, ती हॉस्पिटल आहे. तुम्ही बघताल हे शेजारचे दात ह्या मिसिंग दाताच्या बाजूला ओढायला लागले, ओके, प्लस वरचा दाती खाली आहे. खाली आहे. हा. ती काय बंदूक कसली रे? ही डिजिटल एक्सरे शूट करण्याची मशीन. हेअर ट्रान्सप्लांटची प्रोसिजर तर आमच्याकडे होते, पण त्याचबरोबर हेअर PRP, मिझर थेरपी अशा काही प्रोसिजर्स आहेत ज्याने की माणसाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज पडते. की लेझर लाईट स्किनमध्ये पेनिट्रेट होऊन हेअर बर्ड्सला चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन देते आणि नवीन केस येण्याला मदत करते. आपण जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करतो तेव्हा हेअर्स काढले जातात आणि 2-3 तासासाठी आपल्याला हेअर्स प्रिझर्व करावं लागतं. आणि ही ॲडव्हान्स पद्धत आहे, त्याच्यामध्ये शेजारच्या दातांचा सपोर्ट न घेता इथे हे स्क्रू सारखं दिसतंय, याला आम्ही डेंटल इम्प्लांट म्हणतो. तो इम्प्लांट बोनमध्ये टाकून डायरेक्ट त्याच्यावरती कॅप बसवतो. बऱ्याच लोकांना ही भीती असते की हेअर ट्रान्सप्लांटने काही इन्फेक्शन होऊ शकतं किंवा कोणतं रिस्क आहे का या परिस्थितीत. त्याच्यात मी सांगू इच्छितो चला जाऊया आणि बघूया यांचं क्लिनिक कसं आहे. हॅलो सर, हॅलो. कसे आहात? छान छान. अरे वा, सर्टिफिकेट्स. एज्युकेशन काय आले सर? माझं एज्युकेशन मी BDS आहे, MDS केलंय, त्यानंतर MCHT आहे. म्हणजे पहिली डिग्री बॅचलर इन डेंटल ओरल सर्जरी, दुसरी ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी आणि तिसरी हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी. ओके, म्हणजे हेअर पण आहे आणि डेंटल पण आहे. याच्या मानेच्या वरच्या सगळ्या सर्जरीज आहेत त्या ओके. बऱ्यापैकी कव्हर करतो मी. ओके, छान सर्टिफिकेट आहे तुमचे. किती वर्ष लागली सगळे शिकायला? साधारण 12-15 वर्ष गेली. अरे बाप. हा आहे आपला वेटिंग एरिया का? येस, वेटिंग एरिया आहे. पेशंट्स आल्यावरती इथे रेस्ट घेऊन वेटिंग करतात. ओके. हा आहे रिसेप्शन एरिया, हम्म. रिसेप्शन काउंटर आहे. इथून आतमध्ये यायला की मग पहिले आल्यावर लोक थांबतात हा, इथं? इथे रिसेप्शनिस्ट आहेत म्हणजे ते पेशंट बरोबर बोलतात. पेशंट डाटा सगळा इन्फॉर्मेशन कलेक्ट करून ठेवतात. ओके. पेशंटकडे थोडा वेळ बसतात. आणि म्हणजे समजा अपॉइंटमेंट घ्यायची आहे मला, तर मी कॉल करून पण आधी घेऊ शकतो? हो, आमचं अपॉइंटमेंट प्रमाणे असतं बऱ्यापैकी, डायरेक्ट असं नसतं आमचं. अपॉइंटमेंट घेऊन शेड्यूल आम्ही तसं पॅक करतो. ओके. हा एक काहीतरी पुरस्कार मिळाला दिसतोय. हा मला सातारा उद्योग सन्मान पुरस्कार 2024 मध्ये मिळाला होता. बेस्ट ओरल मॅक्सिलोफेशियल अँड हेअर ट्रान्सप्लांट सर्जन इन सातारामध्ये. अरे वा, म्हणजे प्रोवन आहात तुम्ही. हो. आणि एक गोष्ट मला कळली नाही की बऱ्याच तुमचं एवढं नाव आहे चांगलं, पण हे लोकेशन असं का निवडलंय तुम्ही? हे लोकेशन सापडणं काही एवढं अवघड नाहीये. हा. लोकेशन सापडायचं म्हटलं तर कनिष्क मंगल कार्यालयाच्या जस्ट पाठीमागे. ओके. माझं क्लिनिकचा ऍड्रेस म्हटलं तर सैनिक स्कूल रोडच्या बाजूला, सैनिक स्कूलच्या शेजारीच आहे. गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर एक्झॅक्ट लोकेशन समजून जाईल. ओके. प्रेग्नन्सी टूथपेस्ट, प्रेग्नन्सीचा आणि टूथपेस्टचा काय संबंध? प्रेग्नंट पेशंट्समध्ये बऱ्यापैकी हिरड्यांचे प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यामुळे हा एक टूथपेस्ट नवीन तयार केलाय. हा प्रेग्नंट लेडीजने यूज करायचा. त्याच्यामध्ये गम्स रिलेटेड काही इन्फेक्शन किंवा इन्फ्लेमेशन वगैरे होत नाही. ओके. हा प्रोडक्ट प्रेग्नंट लेडीजसाठी फार चांगला आहे. ओके. हे अजून बरेच प्रोडक्ट दिसत आहे. हे कसले प्रोडक्ट आहेत नक्की? हे काही शॅम्पूज आहेत, हेअर रिलेटेड काही हेअर ग्रोईंग सिरम्स आहेत, हे प्रोटीन पावडर्स आहेत, हे मिनॉक्सिडिल म्हणून मॉलिक्यूल आहे जो हेअर ग्रोथला मदत करतो. कॉम्बो किट असणारे काही मेडिसिन्स आहेत, शॅम्पूज आहेत खाली पण. ओके. अरे वा, मूर्ती खूप चांगली ठेवली सर तुम्ही. हे कन्सल्टिंग रूम आहे माझा. ओके. अरे वा, हा माझा कन्सल्टिंग एरिया. बसा. हे खरेत काय?
हा, हे काढलेत एका पेशंटच्या आणि आम्ही लावले त्याच्या. अरे म्हणजे तुम्ही समजायला हे करताय. हे पेशंट एक्सप्लेनेशन साठी आहे. हा स्टडी मॉडेल आहे. त्याच्यावरती पेशंटला मला व्यवस्थित डेंटल इम्प्लांट्स असो किंवा ब्रिजेस असो किंवा अक्कलदाढा अडकलेले आहेत हे सगळं किंवा गाठी आहेत पेशंटला हे एक्सप्लेन करतायत. त्याच्यावरती तुम्हाला दिसेल हा खालचा जबडा आहे. याच्यामध्ये कोणत्या पद्धतीची गाठ अडकली आहे का किंवा दात अडकले का हे एक्सप्लेन करायला मदत होते फार. हे मग पेनफुल असतं का हे सगळं? या सगळ्या प्रोसिजर्स आपण भुली खाली करतो. लोकल भुलीत आपण प्रोसिजर करतो. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचं दुखणं वगैरे काही नसतं याच्यात. बरोबर. पण जेव्हा भूल उतरते तेव्हा मला जाणवतं का मग ते? हा, थोडं बहुत जाणवणार, पण त्याच्यासाठी आपण औषधं मेडिसिन्स वरती मॅनेज करू शकतो. एक तर मला हे सांगा की तुम्ही आता जे म्हणला मॅक्सिलोफेशियल सर्जन हा आणि डेंटिस्ट, म्हणजे तुम्ही डेंटिस्ट नाही सर्जन आहात तुम्ही. हा, मी म्हणजे फरक काय नक्की? माझं डेंटल काम नाहीये, पण त्याच्यामध्ये डेंटिस्ट मध्ये असणारे ओरल किंवा मॅक्सिलोफेशियल सर्जरीज जे असतात त्या मी नेमक्या करतो. आता याच्यात नेमक्या कुठल्या तर जबडाचे फ्रॅक्चर असेल किंवा कॅन्सर असतील, ओरल कॅन्सर किंवा अक्कल दाढा अडकल्या असतील किंवा दाढा कुठल्या काढायच्या असतील, ह्या प्रोसिजर सर्व येतात. याचबरोबर हेअर ट्रान्सप्लांट रिलेटेड प्रोसिजर्स पण येतात. म्हणजे काही लोकांचा टक्कल पडलाय, त्यांना हेअर ट्रान्सप्लांट, त्यांना हेअर्स हवे असतील तर हेअर ट्रान्सप्लांट आपण करू शकतो. ओके. म्हणजे जे रूट कॅनल वगैरे जे करतात ते आपण इथं करतो का नाही? नाही, रूट कॅनल वगैरे कवळी बनवणं वगैरे हे माझ्याकडे होत नाही. नाही, माझ्याकडे स्पेसिफिक ओरल सर्जरीची रिलेटेड प्रोसिजर. ओके. थोडक्यात तुम्ही मोडलाय तर तुम्ही इथे येऊ शकता. हा, तुमचा जबडा मोडलाय तर तुम्ही इकडे नक्की येऊ शकता. मग ते डायरेक्ट तुमच्याकडे यायचं की मग दुसऱ्या कोणत्या हॉस्पिटलला तुम्हाला हे करतात? मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट झाला असेल तर हॉस्पिटलमध्ये मी जाऊन ऑपरेशन करतो, पण छोट्या प्रमाणात काही प्रोसिजर असेल तर इथे मी ओपीडी बेस वरती करतो. ओके. अरे ही तीच आहे का जे लोक घाबरतात इथं बसायला? हा, ही तीच हॉट सीट आहे. हे काय काय होतं, म्हणजे काय आहे नक्की? हा एकदम क्लोज वाला आहे. हा, मी तोंडात वापरतो असं कॅमेरा आहे. ती काय बंदूक कसली रे? ही डिजिटल एक्सरे शूट करण्याची मशीन आहे. हे ओके. अशा पद्धतीने हा एक्सरे असतो, स्कॅनर असतो, हा तोंडात ठेवतो आणि याच्यावर आम्ही शूट करतो. तो डायरेक्ट एक्सरे कम्प्युटर स्क्रीनवरती याच्याने दिसतो. तो याला आता पूर्वीच्या काळात प्लेट्स वगैरे फिल्म्स वगैरे असायच्या, ते वॉश करा वगैरे तसलं काही झंझट नसते. तोंडात ठेवायचा, शूट करायचा, डिजिटल एक्सरे म्हणजे कम्प्युटर. दात सगळे दिसणार स्क्रीनवर? दाताचे एक्सरे दिसणार, दाताचे तोंडाचे एक्सरे वगैरे सगळे त्यात दिसू शकतात. ओके. मला ना लहानपणापासून क्युरियोसिटी होती की काय नक्की होत. एकदा माझ्यावर जरा प्रयोग करून दाखवता? बसा, आपण चेक करून तुम्हाला मी तुमचे दात दाखवतो. अरे वा, तुमचे दात दाखवतो. अरे वा, भारी की सीट. चांगले दात आहेत तुमचे, स्वच्छ आहेत. हा आमचा ऑपरेटिव्ह रूम आहे. ओके. इथे आम्ही सगळे मायनर प्रोसिजर्स वगैरे ऑपरेट करतो. ओके. हे डेंटल रिलेटेड? हा, ओरल सर्जरी रिलेटेड सगळे मायनर प्रोसिजर्स. ओके. अशा आमच्याकडे 2 डेंटल चेअर्स आहेत, एक तिकडे ती कन्सल्टिंग चेअर आहे आणि ही ऑपरेटिव्ह चेअर. ओके. ह्या काही मशिनरीज आहेत ऑपरेटिव्हच्या. तिकडे एक मोठी मशीन आहे, सक्शन मशीन म्हणतो आम्ही याला. येस. इथे काही ठेवलेले आमच्या मल्टीपॅरा मशीन्स वगैरे आहेत. या सगळ्या एकदम लेटेस्ट असतील ऍडव्हान्स मशीन? लेटेस्ट मशीन आहे. तुमच्या पाठीमागे हे मल्टीपॅरा मशीन आहे, ज्याच्यावर पेशंटचा बीपी, SpO2, ऑक्सिजन वगैरे सगळं चेक करता येतं. ओके. लोक नर्वस होत असतील तिथं? इथे घाबरतात पेशंट, पण एकदा 10-15 मिनिटं बसले मग रिलॅक्स होऊन जातात. काहीच नाही असं वाटतं असेल त्यांना? हा, प्रोसिजर करताना आम्ही भूल दिल्यामुळे पेशंटला काही दुखणं वगैरे अशा पद्धतीचं काही नसतं. एकदा प्रोसिजर चालू झालं पेशंटला काही दुखत नाही, कम्फर्टेबली प्रोसिजर करून घेतात. शेवटी ते डॉक्टरचं पण स्किल असणार आहे. हो, डॉक्टर चुकला की सगळं चुकलं. हे आमचं ऑटोक्लेव्ह रूम आहे, इथे आम्ही सगळं वॉशिंग वगैरे करतो. हे ऑटोक्लेव्ह आहे, याच्यामध्ये आम्ही वापरणारे ऑपरेशन मधले सगळे इन्स्ट्रुमेंट स्वच्छ केले जातात. स्वच्छ करून आम्ही इथे व्यवस्थित मांडून ठेवतो आणि हे स्वच्छ इन्स्ट्रुमेंटच आम्ही पेशंटसाठी वापरतो. म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं आपल्याला काय होणार? अजिबात नाही, ती काळजी आम्ही नक्की घेतो. दुसऱ्या पेशंट तर तिसऱ्या पेशंटला अजिबात टच होऊ देत नाही. स्वच्छ झाल्याशिवाय आम्ही इन्स्ट्रुमेंट वापरत नाही. हेच महत्वाची गोष्ट आहे.
मला या गोष्टीची खूप भीती वाटते हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी किंवा असं कुठे जाण्यासाठी की दुसऱ्याचं काहीतरी माझ्यावर यूज नाही झालं पाहिजे. हो, ही मात्र काळजी घेणं गरजेचं आहे आणि याची पुरेपूर काळजी आम्ही इथे घेतो. कोणत्याही पद्धतीचं बाहेरचे इन्फेक्शन आतमध्ये येऊ नये, त्याच्यामुळे तुम्ही हा रूम बघता, हा पूर्ण पॅक रूम आहे. बाहेरचं सनलाईट नाही, बाहेरचं वातावरण, ती हवा अजिबात इथे येऊ शकत नाही. दर आठवड्याला आम्ही ह्या रूमला सॅनिटाईज करतो, स्वच्छ करून घेतो आणि मगच सगळ्या प्रोसिजर्स कॅरी करतो. वा. ते मशीन्स ऍडव्हान्स आहेत, तुमचे टेक्निक्स पण तुम्ही ऍडव्हान्स केलेत का? हो, आमच्याकडे ऍडव्हान्स पद्धतीच्या सर्जरीज होतात. रेग्युलर रुटीनली डेंटल प्रोसिजर काही होत नाही. ओके. जसं तुम्हाला जर दात बसवायचे तर आम्ही ब्रिज किंवा कॅप ह्या पद्धतीचे आता बसवत नाही. आम्ही डेंटल इम्प्लांट वापरतो. डेंटल इम्प्लांट म्हणजे फोटो दाखवू का याच्यावरती? हा दाखव. एक्सप्लेन करायचं. हो चालेल. तर तुम्ही इथे बघताल, हे एक दात बसवायची पद्धत आहे, ज्याच्यामध्ये ब्रिज बसवले, 2 दातांच्या सपोर्ट वरती दात मध्ये आधांतरी बसवले जाते. ओके. आणि ही ऍडव्हान्स पद्धत आहे, याच्यामध्ये शेजारच्या दातांचा सपोर्ट न घेता इथे स्क्रू सारखं दिसतंय, याला आम्ही डेंटल इम्प्लांट म्हणतो. तो इम्प्लांट बोन मध्ये टाकून डायरेक्ट त्याच्यावरती कॅप बसवतो. ह्यानं काही इन्फेक्शन वगैरे होत नाही ना? नाही नाही, याने उलट नॅचरली खाता येतं आणि एक नॅचरल फील येतो जेवताना. आर्टिफिशियल याने काही एवढा फील येत नाही. याला मग शेजारच्या 2 दात पण काढायला लागत असते? नाही, काढायला नाही लागत, सपोर्ट घ्यावा लागतो. आता तुम्ही याच्यात बघताल या व्हिडिओमध्ये, इथे दात नाही. ओके. तर याच्यामध्ये मी डेंटल इम्प्लांट बसवणार आहे. ह्या मिसिंग दात असल्यामुळे पेशंटला रिप्लेसमेंट हवं होतं आणि ह्या अशा पद्धतीने इम्प्लांट बसवून आम्ही देतो. मग ते आतमध्ये जो स्क्रू टाकलाय तो आतमध्येच राहतो, हा, वरचा दात आहे तो आपण रिप्लेस करू शकतो? वरचा दात आपण रिप्लेस करू शकतो. ओके. आता इथे तुम्ही बघसाल, या पेशंटचा हा जो मोलर दात आहे तो काढण्यात आला. मोलर दात काढल्यामुळे त्याचं बोन पटपट खाली उतरायला लागलं आणि हे शेजारचे दात प्लस वरचा दात हे पोझिशन चेंज करायला लागले. तुम्ही बघताल, हे शेजारचे दात ह्या मिसिंग दाताच्या बाजूला वळायला लागले, ओके. प्लस वरचा दाती खाली येतो. खाली येतोय. हा. याच्यामुळे घाण साचायला सुरुवात होते. कालांतराने इथे हा दात खाली येतो, हा हलायला लागतो, शेजारचे दात हलायला लागतात, एका दातामुळे सगळे सगळा प्रॉब्लेम. आणि याचबरोबर जॉईंटचाही प्रॉब्लेम सुरू होऊन जातो पेशंटला. याच्यात एक बेस्ट सोल्युशन आहे डेंटल इम्प्लांट. डेंटल इम्प्लांट मध्ये आपल्याला शेजारच्या दातांचा सपोर्ट न घेता जिथे दात काढले तिथे एक रिप्लेस मिसिंग टूथ बसवता येतो. अशा पद्धतीचा हा डेंटल इम्प्लांट असतो. तो आपण बोन मध्ये इन्सर्ट करून त्याच्यावरती एक नॅचरल कॅप देतो. ओके. थोडक्यात ज्यांचा खालचा दात नाहीये हा, त्यांनी पहिले येऊन दात बसून घ्या. खालचा किंवा वरचा कुठलाही दात नाही, पहिला दात बसवून घ्या. म्हणजे एक दात नसेल तर त्यामुळे पूर्ण रचना चालणार आहे. येस, बाकीच्या दातांची ठेवण पूर्ण हलवून घ्या. डेंजरस गोष्ट आहे, लॉंग टर्मचा दुष्परिणाम आहे. हा, लॉंग टर्म आणि इग्नोरन्सचा दुष्परिणाम. मग हे कधीपर्यंत बसवलं पाहिजे बरं? समजा मग दात दात पडलाय, काढल्यावरती साधारण 1 वर्षभरात तो दात रिप्लेस झाला पाहिजे, नाहीतर मग तो बसवणं पण डिफिकल्ट जातं. अच्छा, म्हणजे दात नाहीये 1 वर्षापासून तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. हा, येस. पहिले सरांशी कॉन्टॅक्ट करा. मग ह्या 2च रूम आहेत का फक्त आपल्या? नाही, याच बरोबर वरती हेअर रिलेटेड ट्रीटमेंटची एक रूम आहे. चला मी तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे खालचा सेक्शन हा ओरल रिलेटेड Yes. आणि वरचा हेअर. हेअर रिलेटेड. ही आमची हेअर ट्रान्सप्लांट रूम आहे. इथे आम्ही हेअर रिलेटेड प्रोसिजर्स, हेअर PRP किंवा हेअर ट्रान्सप्लांट वगैरे हा करतो. ओके. ही चेअर आहे, ही हेअर ट्रान्सप्लांटसाठी लागणारी स्पेसिफिक इलेक्ट्रॉनिक चेअर आहे. याच्यावरती मॅन्युअल काही मुवमेंट न करता रिमोटने सगळे ट्रीटमेंट करता येते. मी बसल्यावर करून जातो. सरळ बसायचं असतं की उलट बसायचं असतं? सरळ बसायचं असतं. असं? हा, अरे, यामध्ये मसाज पण होते का? मसाज करायचं म्हटलं तर होऊन जाईल. तर इथे आम्ही बऱ्यापैकी हेअरची ट्रीटमेंट करतो. तुमच्या हेअरची पण आपण ट्रीटमेंट करू. आधीच मोठे आहेत, अजून जरा मोठे करू. असं होतं का? काय? केस मोठे करू शकतो आपण? हो, कापायचेच नाहीत, मोठे होऊन जातात. मग हेअर ट्रान्सप्लांट फक्त तुम्ही करता की अजून हेअर ट्रीटमेंट काय आहे? हेअर ट्रान्सप्लांट ही प्रोसिजर तर आमच्याकडे होते, पण त्याचबरोबर हेअर PRP, मेझोथेरपी अशा काही प्रोसिजर्स आहेत ज्याने की
माणसाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज पडू नये, टक्कल पडायला लागलाय तर ह्या ट्रीटमेंट्स घ्यावे, ज्याने की केस जाणार नाही. हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, हे कारण मी आतापर्यंत हेअर ट्रान्सप्लांट ऐकलंय. काय म्हणजे काय काय आहेत सांगा बरं डिटेल मध्ये. PRP आहे, मिझोथेरपी आहे. ह्याचा नेमकं काय असते, काही मेडिसिन्स किंवा काही औषधं येतात जे आपण केसांमध्ये इंजेक्ट केली तर तुमचा टक्कल पडणार नाही किंवा टक्कल पडायच्या आधी चांगले केस येतील. ओके. ह्या प्रोसिजर्स केल्याने हेअर ट्रान्सप्लांट आपल्याला अवॉइड करता येतात. अच्छा. पण काही केसेसमध्ये जिथे टक्कल पडलेलं आहे तिथे आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट हे नक्की करावं लागतं. ओके, तुम्ही PRP एक सांगितलं आणि मिझोथेरपी एक सांगितलं, ते काय दोन्ही डिफरन्स? PRP मध्ये नेमकं काय होतं की तुम्ही समजा पेशंट आहे तर तुमचं आम्ही काही ब्लड घेतो, त्या ब्लड मधून चांगला घटक प्लेटलेट्स असतात ते वेगळे करतो आणि ते आम्ही तुमच्या केसांमध्ये इंजेक्ट करतो. म्हणजे बाहेरची कोणतीही वस्तू न वापरता तुमचं ब्लड यूज करून तुम्हाला हेअर ग्रोथ साठी मदत करतो. यामध्ये कोणत्याही पद्धतीचा साईड इफेक्ट किंवा एलर्जिक रिएक्शन नसतं. मिझोथेरपीमध्ये तसं नसतं. मिझोथेरपीमध्ये आर्टिफिशियल तयार ब्लड किंवा काही घटक येतात ते आम्ही केसांमध्ये इंजेक्ट करतो. ओके. यामध्ये काही रिएक्शन येण्याचे पण चान्सेस असतात, पण रिझल्ट नक्की येणे चांगले येतात. ओके, म्हणजे मिझोथेरपी मध्ये रिझल्ट चांगले आहेत पण थोडी रिस्क आहे. हा. आणि PRP मध्ये मध्ये रिझल्ट चांगले, रिस्क फार कमी. रिस्क फार काय, म्हणजे दोन्ही पैकी कोणतेही आपण ऑप्ट करू शकतो. हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे फनी फनी तुमच्याकडे पेशंट येत असतील, बरेच क्लायंट येतात आमच्याकडे. काही किस्से आहेत का? हो आहे ना. एक क्लायंट होता, त्याचं एज साधारण 60-65 होतं. ओके. त्याला बऱ्यापैकी टक्कल पडला होता. हा. तो एक्सपेक्ट करत होता की मला हेअर ट्रान्सप्लांट करून द्या, पण त्याला हेअर ट्रान्सप्लांट करायला स्वतःची केस नव्हती. त्याची रिक्वेस्ट होती की त्याच्या मुलाची केस काढून मला द्या. शक्य आहे का म्हणजे? हे शक्य प्रॅक्टिकली तर नाही, हा. पण त्यांना मुलगा तरी कुठे तयार होणार आहे ते काढायला. त्याचा मुलगा 20-25 वर्षाचा, हा. तो स्वतःची केस काढून त्याच्या वडिलांना तर देणार नाही. तरी चेअर मस्त, त्याची कॉस्ट काय असते? ही साधारण 80,000 पर्यंत चेअर येते. आणि ते खालची आपली डेंटल चेअर आहे ती साधारण 2.5-3 लाखापर्यंत येते. अरे वा, एवढी? खरं हेअर ट्रान्सप्लांट वरून आठवलं सर, माझा एक मित्र आहे, त्यानं कुठून तरी हेअर ट्रान्सप्लांट केलं आणि त्याचं पूर्ण फंगस काहीतरी इन्फेक्शन झालं. म्हणजे हे रिस्की आहे की काय? बऱ्याच लोकांना ही भीती असते की हेअर ट्रान्सप्लांटने काही इन्फेक्शन होऊ शकतं का किंवा कोणतं रिस्क आहे का या प्रोसिजर. याच्यात मी सांगू इच्छितो की हेअर ट्रान्सप्लांट ही लोकल खाली करणारी प्रोसिजर. त्यामध्ये फक्त तुमच्या डोनर एरिया जिथून केस काढायचे आणि जिथे लावायचे तिथं आम्ही भूल देतो. पेशंट पूर्ण शुद्धीवर असतो, त्यामुळे कोणत्याही पद्धतीची रिस्क नसते. साधारण 5 ते 6 तास ही भूल राहते, 6 तासाने भूल उतरून जाते. ही प्रोसिजर झाल्यावर पेशंट घरी जाऊ शकतो. ऍडमिट वगैरे असं त्याच्यात काही रिस्क नाही. सर ही काय मशीन आहे? काय आईस बनते काय? याला आम्ही टेम्परेचर मॅनेजिंग मशीन म्हणतो. आपण जेव्हा हेअर ट्रान्सप्लांट करतो तेव्हा हेअर्स काढले जातात आणि 2-3 तासासाठी आपल्याला हेअर्स प्रिझर्व करावे लागतात. तर ही प्रिझर्विंग मशीन आहे. हेअर्स काढलेले आम्ही ह्याच्यात ठेवतो आणि इथे दिल्याप्रमाणे काही सेट टेम्परेचरवरती आम्ही लॉक करून देतो. जसं आता इथे दिसेल 7 डिग्रीवरती. ओके. आता 7 डिग्री हा आयडियल टेम्परेचर आहे जिथे केस जगू शकतो. जर ह्यापेक्षा कमी गेला टेम्परेचर किंवा वाढला तर ते आपण काढलेले केस डेड होऊ शकतो. ही मशीन हेअर ट्रान्सप्लांट प्रोसिजरचा सक्सेस रेट वाढवण्यात फार मदत करते. याच्यामुळे ऑलमोस्ट 99% सक्सेस रेट वाढून जातो. अच्छा. आता तुम्ही म्हणला केस जगणं किंवा केस मरतो, केस कसा जगू शकतो? केस आपल्या डोक्यावरून काढला तर काही कालांतरापर्यंत तो जगू शकतो, पण थोड्या वेळात तो मारणार, कारण त्याला ब्लड सप्लाय नाहीये, रक्त पुरवठा नाही, म्हणून तो मारतो. तो काळ फार महत्वाचा असतो. तो काळ हा मशीन आपल्याला वाढवण्यात किंवा टिकवण्यात मदत करतो. आम्ही केस इथे काढून ठेवतो, तो एक्झॅक्ट 7 डिग्रीवरती राहतो आणि ह्या टेम्परेचरवरती केस बऱ्यापैकी जगू शकतो. केस पण म्हणजे ऑर्गन सारखं? केस हा बॉडीचा एक ऑर्गनच आहे, जसं नख आहे. केस कसाही तसाच एक ऑर्गन आहे. ही पण नवीन माहिती कळते आज. याच्यामध्ये आम्ही हेअर लाईन लेझरद्वारे मॅनेज करू शकतो, मार्किंग करून ठेवू शकतो आणि ती हेअर लाईन आम्ही हेअर ट्रान्सप्लांट मध्ये डिझाईन करून आणून देऊ शकतो तुम्हाला. ही हेअर लेझर मशीन आहे. इथं मार्क होतं, मार्किंग करतो. तुम्ही आरशात बघताल, तुम्हाला दिसेल मार्किंग झालेली तिथे. ओके. ह्या लेवलला आम्ही मार्क करतो आणि त्या लेवलला आम्ही केस लावायला चालू करतो. ओके. डायरेक्ट लेझर अशी आत जाते. ही लेझर मशीन आहे.
याने आम्ही तुमच्या डोक्याच्या केसांवरती लेझर लाईट सोडतो. साधारण एक 45 मिनिट चालू ठेवतो, ज्याने की हेअर ग्रोथला फार मदत होते. तुम्ही झोपा, तुमच्यावर करून मी दाखवतो. त्यानं स्किनला काय होणार नाही ना म्हणजे? स्किनला अजून चांगला ग्लो येईल. या अशा पद्धतीने आम्ही ही लेझर लाईट पेशंटच्या डोक्यावरती 45 मिनिट ठेवतो. हम्म. ही लेझर लाईट स्किन मध्ये पेनिट्रेट होऊन हेअर बर्ड्सला चांगल्या पद्धतीचं न्यूट्रिशन देते आणि नवीन केस येण्याला मदत करते. ओके, चांगलं वाटतं इथं. अलग दुनिया में आ गए हम. तुमचं एवढं ऍडव्हान्स क्लिनिक आहे, तर तुमच्या इथं मेन प्रोसिजर्स काय आहेत तुमच्या? माझ्याकडे रुटीनली अक्कल दाढीच्या सर्जरीज किंवा तोंडातल्या गाठी, ओरल कॅन्सर रिलेटेड काही प्रोसिजर्स, त्यानंतर इम्प्लांट, डेंटल इम्प्लांट ह्या प्रोसिजर, याचबरोबर हेअर ट्रान्सप्लांट हे कॉमनली होणारे प्रोसिजर्स आहेत. ओके. याच्यामध्ये अक्कल दाढीचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं असतं. त्यामुळे महिन्याचे साधारण 80 ते 90 अक्कल दाढीचे प्रोसिजर होऊन जातात. आता बोलताना तुम्ही कॅन्सर बद्दल बोलला, ओरल कॅन्सर बद्दल. हम्म. आणि मी बऱ्याच वेळा बघतो की तंबाखू खाणे किंवा मिसरी घासणे हा एकदम डेली रुटीनचा पार्ट आहे. बरोबर. तर याच्याबद्दल, ओरल हेल्थ बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आपल्या भागामध्ये तंबाखू आणि मिश्री हे फार कॉमन आहे. हम्म. आणि ओरल कॅन्सरचा उगम किंवा कॉज हेच आहे, तंबाखू किंवा मिश्री. त्यामुळे ओरल कॅन्सर हा आपल्या भागात बऱ्यापैकी दिसतो. हम्म. काही सिमटम्स दिसतात तोंडामध्ये. हम्म. पेशंट्स त्याच्या रिलेटेड मला दाखवायला येतात, जसे की ओरल अल्सर आलंय, नॉन हिलिंग अल्सर आहे, गाठ आहे, तोंड उघडायला त्रास होतोय किंवा तोंडातून रक्त येतं. अशा पद्धतीचे काही कॉजेस असतात किंवा सिमटम्स असतात जे पेशंटला दिसतात, आणि ते बघून मला बायोप्सी करून निदान नक्की करावं लागतं की हे ओरल कॅन्सरच आहे की कुठला ओरल रिलेटेड कुठली दुसरी आजार वगैरे आहे. सर, एखाद्या सामान्य माणसानं ओरल सर्जनकडे कधी गेलं पाहिजे? एखाद्या पेशंटला तोंडामध्ये कोणत्याही पद्धतीचं विचित्रपणाचं लक्षण दिसत असेल, जसं जर येत आहे, अल्सर येत आहे, रक्त येत आहे किंवा तोंड उघडायला त्रास होत आहे, तोंडाची आगाग होत आहे, यावेळेस नक्की मला येऊन दाखवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर यंग पेशंट्समध्ये 18 ते 25 वयाच्या मुलामुलींमध्ये अक्कल दाढेचं दुखणं होत आहे किंवा जबडा दुखतोय, कानाच्या मागे, कपाळाला दुखतंय आणि अक्कल दाढ येत आहे, अशा पेशंटने नक्की मला दाखवावं. ओके, कळालं. तुम्हाला कधी भेटायचे सरांना? जर तुम्हाला हे लक्षणं दिसत असतील तर पहिले सरांना येऊन दाखवा. आणि सर, शेवटचा आता एक प्रश्न आहे, जे आमचे ऑडियन्स बघतायत, तर त्यांना ओरल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तुम्ही काय सल्ले द्याल? ओरल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी मी एक इन्स्ट्रक्शन देईन की वेळेवरती दातांचं आणि दातांबरोबर आपल्या हिरड्यांचं, तोंडाचं, जिभेचं स्वच्छता ठेवणे, आणि दर 6 महिन्याला डेंटिस्ट किंवा ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जन आपल्या जवळच्या दाखवून घेणं हे फार गरजेचं आहे. ओके. आणि 2 वेळा ब्रश केला पाहिजे. 2 वेळा नक्की गरज आहे, हे मिनिमम गरज आहे. मिनिमम आहे. चल सर, थँक्यू, तुम्ही एवढा वेळ दिला. थँक्यू.